पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासूची पोलीस कोठडी आज संपणार। बचाव पक्षाचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात याकडे लक्ष। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीचा सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी। राजेंद्र आणि सुशील हगवणेंना 3 दिवसांची कोठडी। 31 मे पर्यंत त्यांचा मुक्काम पोलीस कोठडीत। वैष्णवीचा छळ करण्यात नणंद करिश्मा हगवणेचा मोठा वाटा। वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहूनच करिश्मानं तिचा भाऊ शशांकला वैष्णवीसोबत लग्नासाठी प्रवृत्त केल्याची बाब समोर। आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास। हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीला हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न। वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांचा हगवणे कुटुंबियांवर आरोप। राज्य महिला आयोगाचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मयुरी हगवणेंच्या तक्रारीनंतर नोव्हेंबर 2024 मध्ये गुन्हा दाखल झाला। 60 दिवसात दोषारोप पत्र दाखल का झालं नाही याची चौकशी व्हावी, पत्राद्वारे रुपाली चाकणकर यांची फडणवीसांकडे मागणी। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढा। स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस योगेश जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। चाकणकरांचे जीवितास धोका नसताना Y+ सुरक्षा का, असा देखील जाधवांकडून सवाल उपस्थित। बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात अनेक महिने उलटले तरी अजूनही मारेकरी मोकाट। गृह खात्याकडून कोणतीही हालचाल दिसत नाही। ही अतिशय खेदजनक आणि गंभीर बाब। खासदार सुप्रिया सुळेंकडून एक्सपोज करत नाराजी व्यक्त। मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेनेतला वाद टोकाला। भाजपच्या जिल्हाध्यक्षांची थेट मुख्यमंत्र्यांकडे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात तक्रार, तर यावर सरनाईकांकडून जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी। गोळीबाराचा बनाव करत स्वतःवरच हल्ल्याचा कट रचला। अखेर पोलिसांकडून शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेला अटक। शस्त्र परवाना मिळवण्यासाठी गोळीबाराचा बनाव रचला होता। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर। दुपारी 4 वाजेपर्यंत विविध बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार, तर सोलापूर जिल्हा भाजपच्या कोर कमिटीची बैठकही घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार। शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्याला अजित पवार नियोजन विभागाकडून मान्यता। स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपये मंजूर। या निर्णयामुळे अजित पवारांचे सर्वत्र कौतुक। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर विकासासाठी 1445 कोटी रुपयांचा निधी, तर तुळजाभवानी मंदिर विकासासाठी 1865 कोटी रुपयांची तरतूद। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीला मंजूर। कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानचा सर्वांगीण विकास होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 260 कोटी रुपये मंजूर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 148 कोटींच्या अष्टविनायक विकास आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता। यामुळे अष्टविनायक मंदिराचा जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळेल। या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत। मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद। राज्य सहकारी बँकेच्या बैठकीत घोषणा। मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश। महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणेंच्या सूचना। संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी। धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं करणार। स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर। सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। सध्या राज्यात कोरोनाचे 225 रुग्ण आणि त्यापैकी 216 रुग्ण एकट्या मुंबईत। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये 5 कोरोनाबाधित रुग्ण, यातल्या 2 रुग्णांचा मृत्यू, तर उर्वरित 3 रुग्णांवरती उपचार सुरू। केडीएमसी उपायुक्तांची माहिती। नवी मुंबईमध्ये 4 नव्या कोरोना रुग्णांची वाढ। नवी मुंबईमध्ये एकूण 19 कोरोना पॉझिटिव्ह। कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये घबराट। कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी पुणे महापालिका अलर्ट मोडवर। डासोत्पत्ती स्थानं नष्ट करा, पाणी साचू देऊ नका, महापालिकेचे सगळे विभाग प्रमुखांना आदेश।
सिंहगड किल्ला आज पर्यटनासाठी बंद. पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडाचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली जाणार आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी पावसाळी कामांचा फेरआढावा घेतला. वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला असला तरी पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थितीनुरूप सुधारणा करून अधिक वेग द्यावा, भूषण गगराणींचे निर्देश. मुंबई महापालिकेचा मालमत्ता करामध्ये 15% वाढ करण्याचा निर्णय. जवळपास एका दशकानंतर मुंबईमध्ये मालमत्ता करामध्ये वाढ. 9 लाख मालमत्तांवरती 15% जास्तीचा कर लागणार. अकोल्यातील तेल्हारा बस आगारातील भंगार बसेसमुळे प्रशासन आणि नागरिक त्रस्त. भंगार आणि अपुऱ्या बस संख्येमुळे अनेक फेऱ्या बंद. प्रवाशांची गैरसोय. आगाराला तात्काळ नव्या बसेस देण्याची नागरिकांची मागणी. परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांचा संताप. तिरडी यात्रा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांकडून जागा करण्याचा प्रयत्न. रत्नागिरीतील गुहागरमध्ये सासऱ्याकडून सुनेवर अत्याचार. सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल. सासू आणि नणंद यांच्या विरोधातही पीडित महिलेची तक्रार. 3 दिवस होऊनही पीडितेचा सासरा अजूनही मोकाट. परभणीच्या जेलमध्ये कैद्यांचा धुळगूस. मकोका अंतर्गत शिक्षा भोगणाऱ्यांचा भर रस्त्यात धिंगाणा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. खासदार संजय जाधवांची दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी. लोणावळा शहरामध्ये भर वस्तीतल्या एका बंगल्यावरती 20 ते 22 जणांकडून दरोडा. घटनेमध्ये 11.5 लाखांची लूट करून दरोडेखोर पसार. पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही घटना घडल्यानं परिसरामध्ये खळबळ. नागपुरातील विनायक नगरमध्ये मोलकरणीकडून 2 हिऱ्यांच्या अंगठ्यांची चोरी. प्रियकर सारखं पैसे मागत असल्यानं दबावात चोरी केल्याची माहिती. मोलकरणी आणि प्रियकराला अटक. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती बेशिस्त वाहन चालकांवर एआय कॅमेऱ्यांची कडी नजर. प्रणालीचं उद्घाटन होताच तात्काळ एका बेशिस्त दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई. भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाट्यावर भीषण अपघात. एसटी बस आणि टिप्परचा अपघात. एक प्रवासी गंभीर तर 2 प्रवासी किरकोळ जखमी. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार. कोकणागड फाट्याजवळील घटना. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणार. इंडिगो अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडमध्ये उड्डाणाबाबत पहिला करार. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. आज अमित शहा सुरक्षा संबंधी बैठक घेणार. तर पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झालेल्या रहिवाशांची विचारपूसही करणार. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मुंबईमध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात दादर चैत्यभूमीतून यात्रा निघणार. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील गट 7च्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची दक्षिण आफ्रिकेच्या संसदेला भेट. राष्ट्रीय प्रांत परिषद उच्च सभागृहाचे उपाध्यक्ष लेस गोवेंडर आणि विविध राजकीय पक्षांच्या 13 इतर खासदारांचीही भेट घेतली. पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर ए तोयबा एकाच बोर्डवर. पाकिस्तानमध्ये साजरा करण्यात आला विजय दिवस. दहशतवादी संघटना आणि पाक सेनेमधील संबंध पुन्हा एकदा अधोरेखित. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताशी चर्चा करण्याची तयारी. काश्मीर आणि दहशतवाद या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी शहबाज शरीफ यांनी तयारी दर्शवली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. राष्ट्रपती भवनात सदिच्छा भेट घेतल्याची शहांची एक्स पोस्ट करत माहिती. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप नेता विजय शहाची अटक पुन्हा टळली. शहांच्या अटकेला स्थगिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अंतरिम निर्देश. पंतप्रधान मोदी 2 दिवसात 4 राज्यांचा दौरा करणार. 29 आणि 30 मे रोजी मोदी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. या काळात ते अनेक विकास प्रकल्पांच्या भेटी घेणार. सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांची हिंडनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका. लोकपालांनी क्लीन चिट दिली. माधवी बुच यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचं लोकपालांचं म्हणणं आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाची कुटुंबाशी फोनवर बोलण्यासाठी याचिका. पटियाला हाऊस कोर्टाची तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना उत्तर मागण्यासाठी नोटीस. 4 जून रोजी पुढची सुनावणी. इंडोनेशियाचा फ्रान्ससोबत 42 राफेल लढाऊ विमानांसाठी करार. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत जकार्तामध्ये करार. इंडोनेशियाला 2026 मध्ये फ्रान्सकडून पहिलं राफेल लढाऊ विमान मिळेल. अभिनेते कमल हसन यांच्या कन्नडवरील टिप्पणीवरून कर्नाटकात वाद. चित्रपट संघटनेचा अभिनेत्यावर बंदी घालण्याचा निर्णय. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाल्याचं विधान कमल हसन यांनी केलं.
जोधपूरमध्ये स्कॉर्पिओ गाडीत बसलेल्या गुन्हेगारांकडून हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न, व्हिडिओसमोर गुन्हा दाखल. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा परिसरात ढग फुटल्यानं पूर, सुदैवानं मोठं नुकसान नाही. डाव्या चळवळीतला तारा निखळला, पालघरचे माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचं निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिन्वार ठार, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांची घोषणा. गेल्या वर्षी मोहम्मद सिन्वारचा भाऊ याह्याला इस्रायलनं ठार केलं होतं. स्लो ओव्हर रेटसाठी लखनौला तिसऱ्यांदा दंड, कर्णधार ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड, उर्वरित 11 खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या 50% दंड. आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 1च्या लढतीत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने. आज जो बाजी मारेल तो थेट अंतिम फेरी गाठणार, विराट कोहलीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष. महत्त्वाच्या 70 घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. बुलेटिनमध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.